Hi students, how are you? Hope you are fine. Myself, Mr. Mahadev Shinde, welcomes you on YouTube channel Supreme English Academy. Dear students, in this video we are going to see explanation of poem The World Is Mine. This is the poem written by poetess Joy Lowlett Crawford. The theme of the poem is that we should be grateful for what we have instead of complaining about what we do not possess. या कवितेतून कवयित्री जॉय लवलेट क्रॉफर्ड आपणास सांगू इच्छिते की आपल्याकडे काय नाही किंवा ज्याची कमतरता आहे त्याच्याविषयी तक्रार करण्यापेक्षा किंवा खंत करण्यापेक्षा देवाने आपणास जे काही दिलेले आहे त्याविषयी आभार व्यक्त करणे किंवा कृतज्ञता व्यक्त करणे गरजेचे आहे. आता आपण कवितेला प्रत्यक्ष स्पष्टीकरणाला सुरुवात करू. कवितेचे टायटल आहे द वर्ल्ड इज माइन. याचा अर्थ हे जग माझे आहे. द फर्स्ट लाईन, टुडे ऑन अ बस आय सॉ अ लवली गर्ल विथ सिल्कन हेअर. टुडे ऑन अ बस, आज बसमध्ये, आय सॉ अ लवली गर्ल, मी एक सुंदर मुलगी पाहिली, विथ अ सिल्कन हेअर, जिचे केस रुपेरी होते. म्हणजे आज बसमध्ये मी एक सुंदर अशी मुलगी जिचे केस रुपेरी होते अशी मुलगी पाहिली. आय एन्वेड हर, शी सीम्ड सो गे अँड आय विश्ड आय वॉज सो फेअर. आय एन्वेड हर, एन्वे मीन्स टू फील जेलसी. मला तिचा हेवा वाटला. काय भाव वाटला? शी सीम्ड सो गे. गे मीन्स ब्युटिफुल. ती अतिशय सुंदर दिसत होती. अँड आय विश आय वॉज सो फेअर. आय विश आय वॉज सो फेअर म्हणजे की मला वाटलं, मी कल्पना केली की मी इतकी सुंदर का नाही. वेन सडनली सी रोज टू लिव्ह आय सॉ हर हॉबल डाऊन द आईल. वेन सडनली सी रोज टू लिव्ह, आणि ती अचानकपणे निघण्यासाठी बसमून उतरण्यासाठी उभी राहिली. आय सॉ हर हॉबल डाऊन द आईल. हॉबल म्हणजे लंगडणे असं म्हणतो आपण. आईल म्हणजे पॅसेज, दोन रांगामधील जागा. अर्थातच ती निघण्यासाठी उभी राहिली आणि मी पाहिलं, काय पाहिलं? आय सॉ हर हॉबल डाऊन द आईल. त्या दोन रांगांमध्ये ती लंगडत लंगडत चाललेली होती. शी हॅड वन लेग, तिला एकच पाय होता. अँड ओव्हर अ क्रच, आणि तिच्याकडे काय होती? कुबडी होती. बट ॲज सी पास्ड अ स्माईल, जात असताना ती स्मित हास्य करून गेली. ओ गॉड फॉरगिव्ह मी व्हेन आय वाईन, आय हॅव टू लेग्स, द वर्ल्ड इज माइन. अरे देवा, मला माफ कर जेव्हा मी तक्रार करतो. वाईन मीन्स टू मेक कंप्लेंट असं म्हणतो आपण. ओ गॉड फॉरगिव्ह मी व्हेन आय वाईन, अरे देवा मला माफ कर मी जेव्हा तक्रार करतो. आय हॅव टू लेग्स, द वर्ल्ड इज माइन, मला दोन पाय आहेत आणि हे जग माझे आहे. अर्थात मला सौंदर्य माझ्याकडे नसलं तरी चालेल, पण मला तू दोन पाय दिलेले आहेस, हे खूप मोठी माझ्यासाठी गोष्ट आहे. म्हणून कवयित्री म्हणते की देवा मला माफ कर मी जेव्हा तक्रार करते. फर्स्ट स्टांजाची समरी पहा. इन द फर्स्ट स्टांजा, पोएटेस टेल्स दॅट शी सॉ अ ब्युटिफुल गर्ल विथ सिल्कन हेअर ऑन अ बस. Poetess felt jealousy because of her beautiful and happy look. But when poetess observed that she is handicapped, having only one leg, then she praised God to forgive her when she complains, because God has blessed her with two legs. With that legs, she can go wherever she wants. Second stanza. And then I stopped to buy some sweets. The lad who sold them had such charm. Then I stopped to buy some sweets. कवयित्री म्हणते त्यानंतर काही स्वीट्स म्हणजे मिठाई घेण्यासाठी मी खरेदी करण्यासाठी थांबले. The lad who sold them had such charm. Lad means a boy. The boy who was selling that sweets was handsome. तो मिठाई विकणारा मुलगा तो दिसायला अतिशय आकर्षक असा असतो. आय टॉक विथ हिम, कवयित्री म्हणते त्याच्याशी मी बोलले. ही सीम सो काम, तो अतिशय शांत वाटत होता. काम मीन्स पीसफुल किंवा शांत असं म्हणतो आपण. अँड इफ आय वेअर लेट इट वूड डू नो हार्म.
मला उशीर जरी झाला असता तरी काही फरक पडला नसता. तसं माझ्याकडे भरपूर वेळ होता. माझ्याकडे पुरेसा वेळ असल्याने मी शांतपणे त्याच्याशी बोलत होते आणि ती खरेदी चालू होती आमची. अँड ॲज आय लेफ्ट ही सेड टू मी. कवयित्री म्हणते, मी तिथून निघणार तो मला बोलला, आय थँक यू, यू हॅव बीन सो काइंड. मी तुमचे आभारी आहे, तुम्ही खूप दयाळू आहात. इट्स नाईस टू टॉक विथ फोक्स लाईक यू. फोक्स मीन्स पीपल. म्हणजे तुमच्यासारख्या लोकांशी बोलायला खूप बरं वाटतं, खूप आवडतं. यू सी आय एम ब्लाइंड. तुम्ही पाहतच आहात की मी अंध आहे. ओ गॉड फॉरगिव्ह मी वेन आय वाईन. आय हॅव 2 आईज, द वर्ल्ड इज माइन. अरे देवा, मला माफ कर जेव्हा मी तक्रार करतो, कारण आय हॅव 2 आईज, द वर्ल्ड इज माइन. मला तू 2 डोळे दिलेले आहेस आणि हे जग माझं आहे. इन सेकंड स्टांजा, poetess tells us that she saw a very charming and calm, peaceful boy who was selling sweets. He thanked her for speaking kindly and tells that he is blind. The poetess was surprised to listen that again she requests God to forgive her when she complains, as she has been blessed by God with eyes to enjoy the beauty of the world. Third stanza. Later, walking down the street, I saw a child with eyes of blue. Later, walking down the street, मी रस्त्याने चालत जात असताना, I saw a child with eyes of blue. मी एक निळे डोळे असणारा, eyes of blue means निळे डोळे असणारा एक मुलगा पाहिला. He stood and watched the others play. तो उभा राहून त्या ठिकाणी इतरांचा खेळ पाहत होता. इट सीम्ड ही न्यू नॉट वॉट टू डू. असं दिसत होतं की त्याला नेमकं काय करावं हे कदाचित कळत नसावं असं कवयित्रीला वाटलं. आय स्टॉप्ड अ मोमेंट. मी एक क्षणभर थांबले. देन आय सेड. आणि मग मी बोलले, व्हाय डोंट यू जॉईन द अदर्स डिअर. तू त्या मुलांच्यामध्ये जाऊन का खेळत नाहीस असं कवयित्री विचारते. ही लुक्ड अहेड विदाऊट अ वर्ड. तो काहीही न बोलता, एकही शब्द न बोलता सरळ पुढे पाहत होता. अँड देन आय न्यू ही कुड नॉट हिअर. आणि मग माझ्या लक्षात आलं, कवयित्री म्हणते, ही कुड नॉट हिअर. तो ऐकू शकत नाही. ही इज डेफ. म्हणजे तो बहिरा आहे. ओ गॉड फॉरगिव्ह मी व्हेन आय वाईन. अरे देवा, मला माफ कर मी जेव्हा तक्रार करते. आय हॅव 2 इयर्स, द वर्ल्ड इज माइन. मला तू 2 कान दिलेले आहेस आणि हे जग माझं आहे. इन थर्ड स्टांजा, poetess tells us that she met a blue-eyed boy who was standing at one place and watching others play. The poetess thought that he didn't know what to do, so she tells him to join them, but he doesn't give any reply because he was deaf. When poetess recognized that, she appeals God to forgive her when she complains, because God has blessed her with 2 ears with which she can know anything. Now last stanza. With legs to take me where I shall go. मला जिथे जायचं आहे तिथे जाण्यासाठी तू मला 2 पाय दिलेले आहेस. विथ आईज टू सी द सनसेट्स ग्लो. सूर्यास्ताचं सौंदर्य, सूर्यास्ताची झळाळी जी आहे ते पाहण्यासाठी मला तू डोळे दिलेले आहेस. विथ इयर्स टू हिअर व्हॉट आय वूड नो. मला जे काही जाणून घ्यायचं आहे ते ऐकण्यासाठी तू कान दिलेले आहेस. ओ गॉड फॉरगिव्ह मी व्हेन आय वाईन. अरे देवा, मला माफ कर जेव्हा मी तुझ्याकडे तक्रार करतो. आय एम ब्लेस्ड इंडीड, द वर्ल्ड इज माइन. खरोखरच तुझा आशीर्वाद मला लाभलेला आहे आणि हे जग सगळं माझं आहे. थोडक्यात पोएटेसला हे सांगायचे आहे की ती जेव्हा जगाकडे म्हणजेच इतरांकडे पाहते, त्यांच्यामधील कमतरता, उणिवा, त्यांच्यामधील अपूर्णता, तेव्हा तिला जाणीव होते की नक्कीच देवाने आपणास खूप काही दिलेले आहे. त्यासाठी आपण तक्रार करण्याऐवजी देवाचे आभार मानले पाहिजेत, कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. विद्यार्थी मित्र, कवितेची थीम समजली ना तुम्हाला? याच्यावर इंग्लिश वर्कशॉप आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.